आणि आजची सगळ्यात एक मोठी राजकीय बातमी आपण पाहूयात। विधानसभेच्या वेळी 2 जण भेटायला आले होते असं शरद पवार यांनी म्हटलेलं आहे। 160 जागा जिंकून देण्याची गॅरंटी देत होते असं पवारांनी म्हटलेलं आहे। शरद पवार यांचा हा मोठा गौप्यस्फोट। पवारांना भेटलेली ती 2 माणसं कोण, आता तर्कवितर्कांना उधाण आलेलं आहे। विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या त्याच्या आधी दिल्लीमध्ये मला काही लोक भेटायला, 2 लोक, आणि त्यांनी मला सांगितलं की महाराष्ट्रामध्ये 288 विधानसभेच्या जागा आहेत। आम्ही तुम्हाला 160 जागा निवडून येण्याची गॅरंटी देतो। मला आश्चर्य वाटतं आणि स्पष्ट सांगायचं म्हणजे त्यांनी जरी सांगितलं गॅरंटीचं तरी निवडणूक आयोग या संस्थेच्या संबंधी माझ्या मनात काही शंकेची स्थिती नव्हती आणि म्हणून असे लोक भेटत असतात म्हणून त्यांच्याकडे मी त्यावेळी दुर्लक्ष केलं आणि ते झाल्याच्या नंतर त्या लोकांची आणि राहुल गांधी यांची मी वेळ घालून दिली। त्या लोकांना जे काही म्हणायचं होतं ते राहुल गांधींच्या समोर म्हणलं, पण राहुल गांधींचं माझं मत या कामात आपण लक्ष देऊ नये, हा आपला रस्ता नाही। आपण लोकांच्याकडे जाऊ आणि लोकांचा पाठिंबा वेळ कसा जाईल हा निर्णय आम्ही घेतला आणि त्याकडे दुर्लक्ष। विधानसभा निवडणुकीच्या वेळी मी दिल्लीमध्ये असताना माझी 2 जणांची भेट घेतली होती असं पवारांनी म्हटलेलं आहे। 160 जागा निवडून आणण्याची 2 जण गॅरंटी देत होते असं पवारांनी म्हटलं। त्या दोघांची भेट मी राहुल गांधी यांच्याशी घडवून दिली असंही पवारांनी म्हटलं। या प्रकरणामध्ये पडायला नको असं राहुल गांधी म्हणाले होते असं पवारांनी म्हटलं। या मार्गावर न जाण्याचा माझा आणि राहुल गांधी यांचा निर्णय होता असं पवारांनी म्हटलं।